हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्जेब्राचा 28 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर नीट लक्ष द्या. आपण जे नवीन टॉपिक स्टार्ट केले चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी, बरोबर आहे ना. तर त्यातला जो काल आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट 5.3 कंप्लीट झाला. ज्याला कालचा प्रॅक्टिस सेट किंवा आत्तापर्यंत झालेले जेवढे सम्स कळाले असतील, दॅट मीन्स तुम्हाला पूर्ण टॉपिक समजलं. टोटल ह्या टॉपिकमध्ये 5.1, 5.2, 5.3 अँड 5.4 असे टोटल 4 प्रॅक्टिस सेट असले तरी त्यातला इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट 5.3. मग मी घेतानाच मुद्दामून पहिला 5.3 घेतला. आता जर तुम्हाला 5.3 कळाला असेल तर तुम्हाला पूर्ण टॉपिक समजलं. त्यामुळं बाकीचे जे प्रॅक्टिस सेट आता आहेत ते आपले पटापट होतील, बरोबर ना. बघा, तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळं आज आपण एक काम करतो आहे, नवीन प्रॅक्टिस सेट चालू करू. 5.3 झालं ना, आपण आता त्याच्या पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 5.4 हेडिंग टाकली बघा, प्रॅक्टिस सेट 5.4. मग तुम्ही म्हणताल ह्याच्यात सर काय डिफरंट आहे किंवा डिफिकल्ट सम्स आहेत का? काही डिफिकल्ट नाही आहे. ॲक्च्युली हे टॉपिकच डिफिकल्ट नाही, मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं आहे, बरोबर ना. फक्त ह्याच्यात थोडंसं डिफरंट आहे. काय डिफरंट आहे, बरोबर ना, ते तुम्हाला कळलंच. मी डायरेक्ट सम शिकवायला स्टार्ट करतो. सममध्ये काय वेगळं पण आहे ते तुम्हाला मी सांगतोच. ओके, बघ काय दिल्या. इफ 2 कॉईन्स आर टॉस्ड, 2 कॉईन्स आर टॉस. हे झालं की आपल्याला, तुम्हाला पण माहिती आहे की तुमच्या हातात समजा मी 2 कॉईन्स दिले आणि 2 कॉईन्स टॉस करायला लावले, तर माहिती आहे तुम्हाला काय सॅम्पल स्पेस मिळेल. HHTT HTTH म्हणजे टोटल 4 नंबर ऑफ एस, 4 इव्हेंट घडतात, बरोबर ना. पण ह्याच्यात आज वेगळं काय आहे की काल प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये हे वाक्य नव्हतं, तर आज वाक्य काय दिले बघा, नीट बघा. फाईन, मी जरा अंडरलाईन डार्क करतो. फाईन द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. फाईन द प्रोबॅबिलिटी, बरोबर आहे ना. आत्तापर्यंत आपले जेवढे टॉपिक झाले, आपले जेवढे सम्स झाले 5.3 मधले, जे काय आय थिंक 9-10 सम्स झाले असतील, बरोबर आहे ना. तर त्या सम्समध्ये आत्तापर्यंत कुठंच असं फाइंड द प्रोबॅबिलिटी मेन्शन केलं नव्हतं. पण 5.4 मध्ये जेव्हा आपण 5.4 मध्ये जेवढे क्वेश्चन आपण बघणार आहोत, जेवढे सम्स आपण बघणार आहोत, त्या प्रत्येक सममध्ये फाइंड द प्रोबॅबिलिटी, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी असं मेन्शन केले. म्हणजे थोडक्यात आपल्या टॉपिकचं नाव प्रोबॅबिलिटी, पण ते आत्तापर्यंत आपल्याला कुठं जाणवलंच नाही. पण आत्ता 5.4 मध्ये वेगळं काय आहे. तुम्ही म्हणता सर 5.3 आणि 5.4 मध्ये वेगळं काय आहे, तर एवढंच वेगळं आहे की 5.4 मध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायला लावली. फाइंड द प्रोबॅबिलिटी. मग ते प्रोबॅबिलिटी कसं काढतात ते मी शिकवतोच तुम्हाला. ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स, काल सारख्याच 2 इव्हेंट दिले. काल 3 इव्हेंट होत्या, म्हणजे 5.3 मध्ये 3 इव्हेंट होत्या नॉर्मली, ए इव्हेंट, बी इव्हेंट, सी इव्हेंट. आज तर त्यांनी 2च दिलेत, म्हणजे छोटं सम्स आहे. हां, तसं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, इव्हेंटला त्यांनी नंबर दिलेत 1 and 2. दॅट मीन्स तुम्ही इव्हेंटला आज नावं तुमच्या मनाची नावं घेऊ शकता. लेट ए इव्हेंट, लेट बी इव्हेंट. ओके, चला मग सुरुवात करू. कसं ते सम कसं सॉल्व करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतोच. ओके, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशी करणार, आपली जी मेन इव्हेंट आहे ती मेन इव्हेंट ॲज इट इज आहे जशी लिहून घेतो मी. सेंटेन्स यायला लागतं ना. 2 कॉईन्स आर टॉस्ड. ओके, तुमच्या हातात 2 कॉईन दिले आणि टॉस करायला लावले. काय पडतील. HH दोघांवर हेड पडल, TT दोघांवर टेल पडल, HT हेड अँड टेल, किंवा TH टेल ऑर हेड, बरोबर ना. हे टोटल हे 4 पडतील. माहिती तुम्हाला, हे पाठच झाले तुमच्या की तुमच्या हातात जर 2 कॉईन्स टॉस केले तर हे 4 रिझल्ट मिळतील. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. ओके, हे तर माहिती आहे. मेन इव्हेंट जमलीच पाहिजे. सॅम्पल स्पेस जमला नाही, एस जमला नाही, तर तुमचं खालचं सम चेकच करायचा संबंध नाही. तुमचा एस चुकला तर डायरेक्ट 0च मार्क्स ना. त्यामुळं एस सॅम्पल स्पेस लिहायला जमलंच पाहिजे. त्यासाठी मी अगोदर बेस तुमचा पाठ करून घेतला आहे. ओके, आता चला एक एक इव्हेंट देऊ. इव्हेंटला त्यांनी खाली नीट बघा नंबर दिलेत 1 and 2. आपण नावं देऊ. लेट ए इव्हेंट. लेट वर्ड यूज केला आहे मी, का आपण मनाने घेतले ना. एखादा मुलगा बी इव्हेंट पण घेऊ शकतो, पी इव्हेंट पण घेऊ शकतो, त्यामुळे लेट वर्ड यूज केला. लेट ए इव्हेंट. काय होतं ए इव्हेंट, ॲटलिस्ट 1 हेड, ॲटलिस्ट 1 हेड. ॲटलिस्ट 1 हेड अर्थ माहिती आहे तुम्हाला. हो, सगळ्यात महत्त्वाचं ते ॲटलिस्टचं नंतर बघू. ते का भरपूर जण कन्फ्यूज होतात ॲटलिस्ट अँड ॲटमोस्टमध्ये.
तर माझं म्हणणं काय, ॲटलिस्टवर नंतर बघू, बाकीचं काय वन हेड ना. मग मला सांगा ए इज इक्वल टू वन हेड कुठं कुठं दिसतो आहे, एच टी. का बरं, एच टीमध्ये वन हेड आहे. टी एच पण चालेल, टी एचमध्ये पण वन हेड आहे. ओके एवढं तर करू शकता ना तुम्ही. ते वर्ड्स इग्नोर करा. ॲटलिस्ट तर तुम्हाला त्रास होते तर ॲटलिस्टकडे लक्ष देऊ नका. वन हेड दिसतंय ना, मग जिथं जिथं वन हेड होता ते आपण नोट डाऊन करून घेतलं. आणि आता त्याचा अर्थ लावा. ॲटलिस्ट म्हणजे काय, तर परत एकदा लक्ष द्या ज्यांना माहिती नसेल. ॲटलिस्ट म्हणजे मिनिमम. म्हणजे थोडक्यात काय, ॲटलिस्ट म्हणजे जे त्यांनी सांगितले त्याच्या क्रॉस करून तुम्ही पुढे गेला तरी चालेल. ॲटलिस्ट म्हणजे मोर दॅन. थोडक्यात त्यांनी ॲटलिस्ट वन हेड दिले ना. इव्हेंट काय दिली त्यांनी, ॲटलिस्ट वन हेड. मग त्याचा अर्थ काय झाला, वन हेड पण चालेल आणि जास्त, मोर दॅन. टू हेड्स पण चालतील. मग टू हेड्स आहेत का, आहेत नाही तर एच एच. का बरं एच एच, टू हेड्स आहेत त्यामध्ये. कळलं नक्की. ॲटलिस्ट वन हेडचा अर्थ काय झाला, वन पण चालतील आणि जास्त टू पण चालतील. हे टोटल किती जण आले, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. आता तुम्ही म्हणता सर आम्ही पण सॉल्व केलं असतं, आम्हाला पण जमतं, आम्ही पण 5.3 शिकलो आहे. मग आता नीट लक्ष द्या, थोडंसं वेगळं काय. तर आज क्वेश्चनमध्ये त्यांनी काय मेन्शन केलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ना. मग प्रोबॅबिलिटी कशी काढतात, नीट लक्ष द्या. टोटल नंबर ऑफ एस म्हणजे वर बघा, सॅम्पल स्पेसमध्ये बघा, टोटल 4 होते बरोबर ना. आणि त्या 4मधले आपण किती सिलेक्ट केले, 3 सिलेक्ट केले. 4 आउट ऑफ 3, दॅट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. बस प्रोबॅबिलिटी म्हणजे थोडक्यात काय, तर प्रोबॅबिलिटीमध्ये म्हणजे थोडक्यात टोटल एलिमेंट्समधले तुम्ही किती एलिमेंट सिलेक्ट केले ती तुमची प्रोबॅबिलिटी झाली. बस एवढं त्यामध्ये डोकं लावायची गरज नाही. म्हणजे मी जर समजा तुमचा 20 मार्क्सचा पेपर घेतला आणि त्यात तुम्हाला समजा 15 मार्क्स पडले, तर तुम्ही कसं लिहिता, 20 खाली लिहितो. म्हणजे मी तुम्हाला मार्क्स देताना जे टोटल मार्क्स असतात ते खाली लिहितो आणि जे गेटिंग मार्क्स आहेत ते वर लिहितो, बरोबर ना. 15 आउट ऑफ 20 म्हणजे 15 आउट ऑफ 20 म्हणजे ती प्रोबॅबिलिटी झाली. हेच की ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय आहे, तर ते मेन्शन मांडणार कसं, तर प्रोबॅबिलिटी काढायचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणता नाही येणार त्याला. आता आपण नीट लक्ष द्या, आपण इव्हेंटला नाव काय दिलं, ए ना. मग पी ऑफ ए, तुम्ही कसं नंबर ऑफ ए लिहिता तसं पी ऑफ ए, पी मीन्स प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. झालं प्रोबॅबिलिटी काढायचा सिम्पल फॉर्म्युला. ज्यांना असं वाचलं तरी चालेल, पी ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन एस. तुम्हाला रीडिंग करण्यासाठी असं रीड केलं तरी चालेल. ॲक्च्युअल त्याचं मिनिंग काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. सोप्या भाषेत सांगतो, नीट लक्ष द्या. ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढताय ना त्याचे नंबर वर लिहायचे न्यूमेरेटरमध्ये, आणि डिनॉमिटर फिक्स आहे, डिनॉमिटरमध्ये कंपल्सरी नंबर ऑफ एसच लिहायचं. कारण टोटल खाली आले पाहिजेत ना, त्यामुळं. आता समजा एखादा मुलगा म्हणून समजा सर बी इव्हेंट असती, तर बी इव्हेंट असती तर हाच फॉर्म्युला, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी वर आणि खाली कंपल्सरी नंबर ऑफ एस. समजा सी इव्हेंट असती तर काय फॉर्म्युला येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. म्हणजे कुठलाही फॉर्म्युला तयार करताना ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढत आहेत त्याचे नंबर वर लिहायचे आणि खाली नंबर ऑफ एस. कळलं नक्की. व्हॅल्यूज बरोबर होतं आपण. नंबर ऑफ ए किती होतं, नंबर ऑफ ए 3 होतं अपॉन नंबर ऑफ एस 4. झालं, एक लाईन वाढली फक्त. एखाद्याला वाटतं अरे प्रोबॅबिलिटी काढायचं म्हणजे सम आता खूप मोठं होणार, काही नाही, तुमची एक लाईन वाढली. ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय आली, 3/4. डिवाइड होते का 3नी 4ला, नाही होत. जर डिवाइड होत असलं असतं तर डिवाइड करायचं, हां, पण डिवाइड होत नाही म्हणल्यावर तसंच ठेवा, 3/4. झालं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट इज इक्वल टू 3/4. 3/4चा अर्थ कळला ना. 3/4 मीन्स टोटल 4 होते त्यातले 3 आउट ऑफ 4. झालं, ए इव्हेंट संपली. पण आता नेक्स्ट इव्हेंट, लेट बी इव्हेंट पण सॉल्व करू. आता तुम्हाला लगेच कळेल काय होतं बी इव्हेंट. दुसरी इव्हेंट काय होती, गेटिंग नो हेड. मग बी इज इक्वल टू, बघा सॅम्पल स्पेसमध्ये एसमध्ये नो हेड कुठं दिसतं तुम्हाला, एच एच घेणार का, नाही. एच एचमध्ये तर 2 हेड्स आहेत. एच टी पण नाही घेणार, टी एच पण नाही घेणार, त्यात 1 हेड आहे. फक्त टी टी आपण घेऊ शकतो. का बरं, कारण टी टीमध्ये नो हेड, दोन्ही टेल्स आहेत, दॅट मीन्स देअर इज नो हेड.
म्हणजे टोटल 4 होते, पण त्या 4मधला आपण एकच सिलेक्ट केला. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. बरोबर ना? टोटल 4 होते, पण त्या 4मधला फक्त एकच असा आहे TT की ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. चला, इथपर्यंत कळलं. आता प्रॉबॅबिलिटी कशी काढणार? शेजारी लिहितो मी त्याचा फॉर्म्युला. तुम्ही मला सांगा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, किंवा खाली लिहितो. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू, मी काय बोललो तुम्हाला, ज्या इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी काढत आहे त्याचे नंबर ऑफ बी आणि खाली कंपल्सरी नंबर ऑफ एस. किंवा तुम्हाला पण कळलं असेल ना, टोटल सर 4 होते, 4 एलिमेंट्स होते, त्यातला आपण किती एलिमेंट घेतला? 1, म्हणजे 1 आउट ऑफ 4. ॲक्च्युली प्रोबॅबिलिटी फॉर्म्युला वगैरे दाखवून आपण फॉर्म्युला वगैरे लिहून तिथं दाखवायची असती, पण आपल्याला तोंडी कळतं ना, आपल्याला ओरली पण समजते की टोटल 4 एलिमेंट्स होते, त्या 4मधला सर तुम्ही फक्त एकच घेतला. बरोबर ना? 4मधला फक्त 1 एलिमेंट तुम्ही सिलेक्ट केला, दॅट मीन्स 1 आउट ऑफ 4. 4 पैकी 1, 1/4 झालं. मग थोडक्यात 5.3 आणि 5.4मध्ये काय डिफरन्स आहे? तर 5.3मध्ये आपण हे प्रोबॅबिलिटी वगैरे करत नव्हतो, आपण फक्त नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी एवढंच करायचो. का बरं? कारण 5.3मध्ये त्यांनी सांगितलं कुठं होतं फाइंड द प्रोबॅबिलिटी. मग तुम्ही पण लक्ष द्या, मी काय बोलतोय नीट लक्ष द्या. एक्झामला जर क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं असेल फाइंड द प्रोबॅबिलिटी, तरच प्रोबॅबिलिटी काढायची, नाहीतर बळच तुम्ही विनाकारण प्रोबॅबिलिटी काढत बसू नका. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. परत तुम्हाला आता व्यवस्थित कळेल काय दिले बघा. इफ 1 डाय इज रोल, चला मी डायरेक्ट सुरुवातच करतो. मेन इव्हेंट काय? 1 डाय इज रोल. तुमच्या हातात एक डाय म्हणजे माहिती ना, क्यूब, स्नॅक लेडर, सापशिडी खेळता ना त्यातला क्यूब, त्याला आपण डाय म्हणतो. तुमच्या हातात एक डाय दिलाय, सापशिडीतला ठोकळा दिलाय आणि इज रोल फेकायला लावला. काय पडेल सर? त्याच्यावर 6 आकडे असतात, म्हणजे एकतर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 5 पडेल, 6 पडेल, बस. 7, 8, 9 इम्पॉसिबल, ते नंबरच त्याच्यावर नसतात, त्यामुळे ते कधी पडणारच नाही. हेच पडू शकतात, म्हणजे टोटल नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. चला, हे तर तुम्हाला कळतं, हे इझी आहे तुमच्यासाठी. आता इव्हेंट घेतो मी डायरेक्ट, लेट इव्हेंट. आता सगळ्यात मोठं लेट हा वर्ड वापरायचा तुम्ही. का बरं? आपण ॲक्च्युली इव्हेंटला नंबर आहेत 1, 2, आपण स्वतःहून नावं देतो आहे ना, त्यामुळं लेट ए इव्हेंट. काय होतं पहिलं इव्हेंटचं सेंटेन्स? नंबर ऑन द अप्पर फेस इज प्राईम. मी डायरेक्ट शॉर्टकट टाकतो, नंबर इज प्राईम. पूर्ण सेंटेन्स यायची गरज नाही, जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत तेवढंच लिहायचं. नंबर इज प्राईम. प्राईम नंबर म्हणजे काय हो? हां, जे फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये येतात, दुसऱ्यांच्या टेबलमध्ये येत नाही, विच इज डिव्हिजिबल बाय इट सेल्फ ओनली. मग कोण आहे? 2 फक्त 2च्या टेबलमध्ये येतो. 3 फक्त 3च्या टेबलमध्ये येतो. 4 घेणार का? नाही, 4 2च्या टेबलमध्ये येतो. 5 फक्त 5च्याच टेबलमध्ये येतो. आणि 6 पण नाही घेणार, बिकॉज 6 2च्या आणि 3च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे बाद जर 3 जण आले, 2, 3, 5, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. हे किरकोळ आहे तुमच्यासाठी, पटकन सोडवलं. आता नीट लक्ष द्या. क्वेश्चनमध्ये वर आपण वाचलं नाही मागाशी, क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी. सर्कल करतो मी, लक्षात आलं ना तुमच्या? फाइंड द प्रोबॅबिलिटी काढायला लावली, मग लगेच तुम्हाला कळलं पाहिजे. अरे प्रोबॅबिलिटी विचारली आहे का? हां, मग काढू घे. काय फॉर्म्युला आहे? PA, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. मी आता शॉर्ट फॉर्म वाचतो. PA इज इक्वल टू NA/NS. चला व्हॅल्यू भरा. NA नंबर ऑफ ए 3, नंबर ऑफ एस 6, 3/6 झालं. टोटल 6 होते, त्या 6मधले आपण 3 सिलेक्ट केले, 3/6. आता मी मागाशी काय बोललेलं आठवतं ना तुम्हाला? डिवाइड होते का बघायचे. होते का? होईल ना. 3 1 जर 3, 3 2 जर 6. डिवाइड होत असेल तर करायचं, म्हणजे आपला आन्सर काय आलं? प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/2. तुम्ही म्हणतात सर मगाशी असं तुम्ही केलं नव्हतं, मगाच्या सममध्ये डिवाइड झाला नव्हता म्हणून मी तिथंच थांबलेलो. आत्ता डिवाइड होतं आहे म्हणल्यावर डिवाइड करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/2. कळलं नक्की? इझी होतं ना? ओके. आता मला बी इव्हेंट दाखवायची, त्यामुळं मला हे इरेज करायला लागेल. तुम्ही एक काम करा, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, नेक्स्ट वन. आता मी बी इव्हेंट घेतो. लेट
बी इव्हेंट. काय बी इव्हेंट? नंबर ऑन अप्पर फेस इज इवन. तुमच्यासाठी सोपं आहे, तुम्ही पण स्वतः सोडू शकता. नंबर इज इवन. इवन नंबर्स म्हणजे काय हो? विच आर डिव्हिजिबल बाय 2, जे 2च्या टेबलमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात 2चा टेबलच लिहून काढायचा ना. मग कोण कोण असतं 2च्या टेबलमध्ये? इवन नंबर्स 2 आहे, 4 आहे, 6 आहे. झालं, टोटल 6 होते. त्या 6मधले 3 नंबर्स, 3 जण आले की बाबा. इवन नंबरमध्ये 3 जण आले, 2 आला, 4 आला, 6 आला. म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. ओके, चला आता ह्याची प्रॉबॅबिलिटी काढू. फॉर्म्युला काय लिहिणार? बी इव्हेंट चालू आहे ना, त्यामुळे आता बी, प्रॉबॅबिलिटी ऑफ बी, पी बी इज इक्वल टू एन बी अपॉन एन एस. नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती होतं? 3. नंबर ऑफ एस 6. डिवाइड होते का? मगाचाच आन्सर आले की. मगाशी पण 3 होतं, आत्ता पण 3च आले, त्यामुळे आत्ताच पण तेच होईल. डिवाइड होते 1/2. प्रॉबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू हाफ 1/2. झालं, सोप्पं सम आहे. मग तुम्ही म्हणताल सर मग कालचे सम्स आणि ह्यातलं सम्स हे थोडंसं मोठं आहे. मग थोडंसं मोठं आहे म्हणल्यावर ह्याला मार्क्स वेटेज जास्त आहे. म्हणजे कालचं सम जर ते 3 मार्क्सला होतं तर हे पण सम 3 मार्क्सलाच झालं, बरोबर ना. काल एकेका इव्हेंटला 1 मार्क्स होता ना. ए इव्हेंटला 1 मार्क, बी इव्हेंटला 1 मार्क. आज तसं नाही, आता एक इव्हेंटला 1.5 मार्क झाला. का बरं? एक इव्हेंट 1.5 मार्क्स, 1.5 मार्काची एक इव्हेंट झाली. का बरं? कारण प्रोबॅबिलिटीचा पण हाफ मार्क्स आला ना त्यामध्ये. त्यामुळं तुम्ही म्हणता सर कुठलं परवडतं, तर मी म्हणलं बाबा हे सम सोपं आहे, हे सम बरं आहे. उलट फाइंड द प्रोबॅबिलिटी, ह्याच्यामध्ये मार्क्स पण तुम्हाला पटकन मिळतात. नक्की कळलं? ओके, अजून एक लास्ट सम घेतो मी. क्वेश्चन नंबर 3. काय दिले बघा? अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म. आपल्याला 2 डिजिट नंबर तयार करायला लावली विथ द डिजिट्स 2, 3, 5, 7, 9. त्यांनी 5 आकडे दिलेले, 5 डिजिट्स 2, 3, 5, 7, 9, आणि त्यांच्यापासून 2 डिजिट नंबर तयार करायला लावली. चला सुरुवात कशी करणार? मेन इव्हेंट लिहून घेतो. 2 डिजिट नंबर इज फॉर्म डॅश एस इज इक्वल टू. आठवते ना, 2 डिजिट नंबरचं जर सम पडलं तर कसं करायचं? सिम्पल आहे. प्रत्येक डिजिटची कंपॅरिझन अदर डिजिट्स बरोबर करायची. आठवते ना? फक्त 0 असेल तर 0 आपण कम्पेअर करत नाही. नशीब चांगलं आहे बघा, त्यामध्ये 0 नाहीच आहे, त्यामुळं 0चा विषयच नाही, बरोबर ना. मग आपण एक काम करू, प्रत्येक डिजिटची कंपॅरिझन आपण अदर डिजिट्स बरोबर करू. सुरुवात आपण 2 पासून करू. 2 पासून कुठले कुठले नंबर बाकीच्यांबरोबर कम्पेअर करा? 23, 25, 27, 29. काय केलं कळलं ना? 2ची कंपॅरिझन अदर डिजिट्स बरोबर केली. आता 22 पण येऊ शकला असता, पण त्यांनी नीट बघा, त्यांनी मेन्शन केले विदाऊट रिपिटेशन. रिपिटेशन नको आहे, त्यामुळे 22 आपण घेणार नाही. ओके, चला 2 झाला. आता आपण 3ची कंपॅरिझन करू. 3 पासून कुठले कुठले तयार होईल? 32, 35, 37, 39. ओके, 5 पासून कुठले कुठले तयार होईल? 52, 53, 57, 59. 7 पासून कुठले कुठले तयार होईल? 72, 73, 75, 79. आणि लास्ट शेवटचा कोणी 9 पासून कुठले कुठले तयार होतील? 92, 93, 95, 97. असे टोटल जर तुम्ही काउंट केले तर नंबर ऑफ एस 20 आन्सर येते. असे 20 नंबर्स क्रिएट झाले. ओके, सोपं आहे. पण 2 डिजिट नंबरचं सम पडलेलं आहे भरपूर वेळा, आणि ते कसं तयार करायचं ते मी सांगितलेलं पण आहे. 2 डिजिटचं सम पडलं की काय करायचं? प्रत्येक डिजिटची कंपॅरिझन अदर डिजिट्स बरोबर करायची. ओके, आता नीट लक्ष द्या. आपण इव्हेंट सोडू. आता आपण एक इव्हेंट सोडू. ए इव्हेंट काय? ए इव्हेंट ऑड नंबर गेटिंग ऑड नंबर, की जो काय नंबर आहे तो ऑड पाहिजे. आता मगाशीच मी इवन नंबर सांगितलं ना मगाच्या सममध्ये. इवन नंबर म्हणजे काय हो? जे 2च्या टेबलमध्ये असतात, डिव्हिजिबल बाय 2. आणि ऑड नंबर म्हणजे काय हो? त्याच्या ऑपोजिट, विच आर नॉट इवन नंबर्स, जे 2च्या टेबलमध्ये नसतात, त्यांना आपण ऑड नंबर्स म्हणतो. आता ऑड नंबर्स कसे ओळखायचे? तर मी एक आयडिया दिली ती. ऑड नंबर्स इझिली फाइंड आउट करायचे असतील तर लास्ट डिजिट
युनिट डिजिट जे काय ते 13579, शेवटी जर 13579 दिसला की ते ऑन नंबर आहेत. इवन नंबर कसे ओळखतो? 24680, लास्टला 24680 असेल तर इवन नंबर्स, आणि 13579 असतील तर ऑन नंबर्स. मग बघा लास्टला 13579 कुठं दिसतो? तर 23 येऊ शकतो, लास्टला 3 आहे. 25 पण ऑड आहे, 27 ऑड आहे, 29 पण ऑड आहे. 32 येणार नाही, कारण 32मध्ये शेवटी 2 आहे म्हणजे तो इवन झाला. अदरवाईज 35, 37, 39 ऑडच आहेत. 52 येणार नाही, कारण 52मध्ये 2 आहे, तो पण इवन झाला. मग बाकीचे 53, 57, 59. ओके. त्यानंतर 72 पण खाली येणार नाही, कारण 72मध्ये 2 आहे, तो इवन आहे. बाकीचे 73, 75, 79. त्यानंतर 92 पण येणार नाही, त्यात 2 आहे. बाकीचे 93, 95, 97 ऑड आहे. तर टोटल जर बघितले, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 7 10 16. 20 आउट ऑफ 16, 20पैकी 16 नंबर्स हे ऑडच होते. ओके, कळलं? ऑड नंबर्स कसे फाइंड आउट केले ते कळलं, ते काय इझी आहे, तुम्हाला कळलं असेल. आता प्रोबॅबिलिटी काढू. पी ऑफ ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू व्हॅल्यू बरा. नंबर ऑफ ए किती आलं तर आत्ता? 16 अपॉन 20. टोटल 20 होते ना, 20मधले 16 तर त्यातच आले. प्रोबॅबिलिटी तोंडी पण काढायला जमल ना तुम्हाला, की टोटल एवढे आहेत आणि त्यातले एवढे सिलेक्ट केले. टोटल 20 मार्क्सचा पेपर होता, त्यातले 16 आपल्याला मिळाले. 16 आउट ऑफ 20. ओके, डिवाईड होते का? होईल ना. 16 आणि 24च्या टेबलमध्ये येतं, म्हणजे 4 4 दर 16, 4 5 दर 20. आन्सर काय आलं? पी ऑफ ए इज इक्वल टू 4/5. 4/5. कळलं नक्की? जरा जागा नसल्यामुळे तुम्हाला तिथं जरा लक्षात आलं नसेल, पण 4/5 कुठून आले कळलं ना तुम्हाला? 16 आणि 20ला काय केलं आहे? डिवाईड केलं. 4ने डिवाईड होईल ना. 4च्या टेबलमध्ये 16 पण येतात, 20 पण येतात. 4 4 दर 16, 4 5 दर 20. ओके, नेक्स्ट वन. आता ए इव्हेंट कळली. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला लिहायला जागा नसणार आहे, आणि तुम्ही म्हणताल नेक्स्ट स्क्रीनमध्ये मी ॲक्च्युली ॲडजस्ट करू शकतो, पण नेक्स्ट स्क्रीन घेतली तर मग सॅम्पल स्पेस त्यामध्ये नसणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मला एका स्क्रीनवर तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे. त्यामुळं माझी एक इव्हेंट झाली, तुम्हाला कळलं, तुम्हाला स्वतःहून कळत असेल की अरे आता जागा नाही सरांकडं, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतःहून स्क्रीनशॉट पटकन काढून घ्यायचा. किंवा बेस्ट आयडिया, व्हिडिओ बघता बघता नोटबुक वगैरे समोरच ठेवायची, म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओमध्ये चालू आहे, व्हिडिओ पॉज करून लगेच तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, चला आता नेक्स्ट इव्हेंट, बी इव्हेंट घेऊ आपण. त्यासाठी मी पहिल्यांदा हे सगळं इरेज करून टाकतो, म्हणजे मला जागा भेटली पाहिजे ना तिथं. तुम्ही तोपर्यंत बी इव्हेंटचं सेंटेन्स काय वाचून घ्या, ती पण तुम्हाला बी इव्हेंट सोपी आहे. लेट बी इव्हेंट इज इक्वल टू काय होतं सेंटेन्स? बी इव्हेंट मल्टिपल ऑफ 5. नंबर इज मल्टिपल ऑफ 5. त्याचा अर्थ कळला का तुम्हाला? मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय हो? मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5ने डिवाईड होणार आहे, किंवा 5च्या टेबलमधले. मग 5चा टेबल माहिती आहे तुम्हाला, 5चा टेबल पाठ आहे. मग बघा त्यातमध्ये ते वर जे 20 नंबर्स आपण लिहिलेले आहेत सॅम्पल स्पेस, त्यामध्ये 5च्या टेबलमध्ये कोण कोण आहे, किंवा 5ने आणि सगळ्यात महत्त्वाचं 5चा टेबल, एखादा मुलगा म्हणला सर आमचा 5चा टेबल 50पर्यंतच पाठ आहे, पण त्याच्या पुढचे नंबर्स 5ने डिवाईड होतात का? इझी आहे. तुम्ही 5चा टेबल ऑब्झर्व केला असेल, 5च्या टेबलमध्ये एकतर 5 किंवा 0च येतं ना शेवटी. म्हणजे 5 1 दर 5, 5 2 दर 10, 15, 20, 25, 30. म्हणजे थोडक्यात एखाद्या नंबरला 5ने डिवाईड होतं हे पटकन कळतं. कसं काय? एकतर लास्टला 5 तरी असतो किंवा 0 तरी असतो. मग बघा कुठं कुठं 5 आहे आणि कुठं कुठं 0 आहे शेवटी. तर 25 पहिला आपला सापडला. 25 5च्या टेबलमध्ये असतोच. 35 डिव्हिजिबल बाय 5, 35सुद्धा असतो. देन अजून कुठला येऊ शकतो? 75 येऊ शकतो, कारण 75ला लास्टला 5 आहे. म्हणजे 75ला 5ने डिवाईड होणार. 95 ऑल्सो, 95सुद्धा येऊ शकतो, कारण 95मध्ये पण 5 आहे. ओके, म्हणजे फक्त 4 नंबर्स आले, 25, 35, 75, 95.
नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. प्रोबॅबिलिटी काढू. तुम्हीच सांगा मला काय फॉर्म्युला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. मग टोटल 20 होते. मी खाली फॉर्म्युला राहून दे, पण तुम्हाला समजलं पाहिजे की यार सर टोटल 20 होते. त्या 20मधले आपण 4 सिलेक्ट केलेत. 4 आउट ऑफ 20 डिवाइड होते का? होईल ना. 4 1 जार 4, 4 5 जार 20. काय आन्सर आलं? 1/5 झालं. ओके. तर नीट लक्ष द्या. मी ॲक्च्युली टॉपिक इझी आहे. मी तुम्हाला होमवर्क्स देत नाही आहे. बरोबर आहे ना. का देत नाही? कारण थोडेच सम्स आहेत, ते जर व्यवस्थित मी सॉल्व करून दिले आणि तुम्ही जर व्यवस्थित नोट डाऊन केले, समजून घेतले, तर होमवर्क्स करायची गरज पण नाही आहे. त्यामुळं नीट लक्ष द्या. आज पण मी तेच जे 3 सम्स घेतलेत ते ॲज इट इज आहे तसे फक्त नोट डाऊन करून घ्या. बाकीचे रिमेनिंग सम्स जे काय असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आय थिंक नेक्स्ट वीकमध्ये आपला हे टॉपिक कंप्लीट पण होऊन जाईल. बरोबर आहे. सोपं टॉपिक आहे, त्यामुळं घाई करू नका. जसं चाललं आहे आपलं तसंच व्यवस्थित चालून द्या. तुम्ही फक्त झालेल्या सम्स आहे तसे नोट डाऊन करून घ्या. ओके. बाय.